महाराष्ट्रात पेटलेला आंदोलनाचा वणवा आणि मनोज जरांगे आणि मराठा बांधवांचा आक्रमक पवित्रा पाहता सरकारने एक दिवसीय अधिवेशन घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली लावल्याचा दावा केला। मात्र मनोज जरांगे हे शासनाच्या दाव्यावर अजूनही समाधानी नसल्याचे स्पष्ट केले। जोपर्यंत सगळे सोयऱ्यांसह मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यभर आंदोलन करण्याचे आवाहन केले होते। शनिवारी सोलापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांच्या मागणीच्या समर्थनार्थ एक दिवसीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनामागील आपली भूमिका स्पष्ट करताना सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार म्हणाले, मागील 14 दिवसापासून अंतरवाली सराटी ते आमरण उपोषणाला बसले। दुर्दैव असं आहे की शासन क्षुल्लक मागणी आहे, ज्या मागणीची सगळे सोयरे म्हणून तुम्ही अधिसूचना काढली त्याचा तुम्ही शासन GR काढायचा। त्या शासन GR साठी आम्ही आज सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलेला आहे। हा राज्यात सगळीकडे आज ठप्प झाले जनजीवन। या सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे या राज्यातली प्रमुख जमात असलेल्या मराठ्यांवर फक्त इलेक्शन असलं की लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर यायचं, तोंडाला पानं पुसायची आणि खोटं आरक्षण द्यायचं। ते आरक्षण कोणतरी कोर्टात चॅलेंज करतंय, ते आरक्षण उडतंय। आज शासकीय भरती चालू आहे, असंख्य मोठ्या प्रमाणात शासकीय भरतीमध्ये मराठ्यांवर अन्याय होतोय, उच्च शिक्षणामध्ये अन्याय होतोय, खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले जातात। याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो। सरकारला विनंती आहे, तुम्ही खोटे षडयंत्र रचून आमच्या नेते मनोज जरांगे पाटलावर खोटे आरोप करू नका। तुमच्याकडे मार्ग काय आहे? तुमच्याकडे रीतसर न्यायप्रविष्ट असलेलं आरक्षण मागतोय, ज्याच्या आमच्या कुणबीच्या नोंदी सापडले। जे कुणबी ऑलरेडी OBC मध्ये आहेत, त्या आरक्षणाचा लढा आज आम्ही रस्त्यावर उतरून लढतोय। मागील 8 महिने झालं हे सरकार आमची फसवणूक करतंय। शपथ शिवरायांची तुम्ही घेतली, गुलाल तुम्ही लावला, अधिसूचना तुम्ही काढली आणि आज द्यायची वेळ आल्यानंतर अजूनही तुमच्या हरकती तपासाला चालू आहेत म्हणून तुम्ही सांगताय। आज लोकसभा तोंडावर आले, आचारसंहिता कधी लागेल सांगता येत नाही आणि तुम्ही आमचा शासन GR काढत नाही, तोपर्यंत हे आरक्षणाचं आंदोलन थांबणार नाही।